त्या परमात्म्याला कधी विसरायचं नाही आणि त्या परमात्म्याची ओळख ज्या गुरुने करून दिली त्या गुरुला कधी विसरायचं नाही. आणि हा नरदेह ज्या मायबापानं दिला, जन्म दिला, हे जग दाखवलं, त्या मायबापाला कधी विसरायचं नाही. नाहीतर आताच्या काळामध्ये माणसं परमार्थ करतात पण मायबापाला विसरून गेली. अरे या जगात मायबापासारखं दैवत नाही, या जगात मायबापासारखे आपल्यावर दुसरे कोणाचे उपकार नाही. हो, किती उपकार आहे या मायबापाचे आपल्यावर. अरे मायबापाने जे आपल्यावर उपकार केले, तुकाराम महाराज सांगतात, लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती. अरे या जगात सगळे तुमच्यावर प्रेम करतील, सगळे करतील तुमच्यावर प्रेम, पण प्रत्येकाच्या प्रेम करण्यामागे त्याचा स्वार्थ आहे. पण ज्या टायमाला आपले आई बाप आपल्यावर प्रेम करतात ना, ते एक निस्वार्थ अशा प्रकारचं प्रेम राहतं. काय उपकार असतात त्या मायबापाचे आपल्यावर. हो, किती उपकार असतात. अरे ह्या कोरोनाच्या काळात कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा जावई गेला, पण ह्या मायबापाने आपल्यावर जे उपकार केलेत ना, ते मात्र कोणी करू शकणार नाही. काय उपकार केले त्या आईनं आपल्यावर. त्या आईनं आपल्यावर पहिला उपकार केला, तिनं आपल्याला या जगात पाय ठेवण्याकरता जागा दिली. अरे आपण कोणाच्या खोलीमध्ये राहिलो, महिनाभर राहिलो तर तो आपल्याकडून भाडं घेतल्याशिवाय राहत नाही. पण त्या आईच्या पोटामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहिलो, पण त्या आईनं आपल्याकडे कधी भाडं मागितलं नाही की बाळा आता 50,000 रुपये कमवतो ना, त्यातले 10,000 रुपये मला दे. कधी कोणाची आई मुलाकडे पैसे मागत नाही. मी तुला जन्माला घातलं म्हणून त्याचं कोणी भाडं मागत नाही. हा माईनं आपल्यावर केलेला उपकार आहे. दुसरा उपकार त्या आईनं आपल्याला दिलेला श्वास. तिने आपल्या श्वासातला अर्धा श्वास आपल्या लेकराला दिलेला राहतो. विचार करा, जेव्हा मुलगा जन्माला येतो तोपर्यंत तो रडत नाही, तोपर्यंत त्याची नाळ कापल्या जात नाही. का? ती नाळ आपल्या आईच्या नाळीला जोडलेली असते. तिच्या श्वासातला अर्धा श्वास ती आपल्याला देत राहते. विचार करा. आणि तिनं आपल्यावर केलेला तिसरा उपकार म्हणजे तिनं आपल्याला दिलेली हाडं आहे. विचार करा, आपण मेल्यानंतर आपलं रक्त जळतं, आपले मांस जळतं, आपले अवयव जळतात, पण माणसाचे हाडं जळत नाही. गाडीवर लाकडं जळतात पण माणसाचे हाडं जळत नाही. याचं कारण ते तुमच्या आमच्या आईच्या दुधाच्या कॅल्शियम पासून बनलेले राहतात, म्हणून ते हाडं जळत नाही. चौथा उपकार, त्या आईनं आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जागा दिली, श्वास दिला, या हाडं दिली. आणि चौथा 5वा उपकार आहे की त्या आईनं आपल्याला आबरूदान दिली. की जिनं आयुष्यभर आपली आबरू आपल्या बापाला दिसू दिली नाही, आपल्या भावाला दिसू दिली नाही, गावात कुणाला दिसू दिली नाही, आयुष्यभर सांभाळून ठेवलेली आबरू ती माय माऊली. अरे भर मंडपात तिचं लेकरून रडावं, त्या भर मंडपात ती पदराआड घेणार आणि आपल्या बाळाला दूध पाजणार. हा त्या आईनं आपल्यावर केलेला 5वा उपकार आहे. त्या आईनं आपल्यावर केलेला तो 5वा उपकार आहे. विठाला 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 अशी अगणित आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाये तुझे उपकार फिटणार नाही. ज्ञानोबा सांगता सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवीसी किर शरीरे लोन कीजे. अरे काय करत नाही मायबाप आपल्यासाठी. अरे आपण लहान होतो तरी त्या मायबापानं काम केलं, आपण मोठे झालो तरी ते मायबाप काम करतात. अरे आपलं लग्न झालं, लेकर बाळ झाले तरी ती मायबाप आजही तुमच्या आमच्यासाठी राबतात. वेळ प्रसंगी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागल्या त्या मायबापानं आपल्याला ताबडतोब पुरवल्या. अरे शाळेत आपण गेलो तर दप्तर दिलं, पाय अनवाणी होते तर आपल्याला बुट दिले, मुसूद दिले, दप्तर दिलं, कपडे दिले. आणि आज त्या बापाच्या बनेलची चालणी झाली तरी आपण महिना त्या बापाला बनेल आणून देत नाही. पायातील चप्पल तुटली तरी त्याला चप्पल भेटत नाही. महिना आपल्या पोराला बीपीच्या शुगरच्या गोळ्या सांगतो तरी त्या बापाला वेळेवर गोळ्या भेटत नाही. आणि त्या बापानं तुम्ही आम्ही लहान असताना सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुरवल्या. पायाला जात असताना बूट दिला, दप्तर दिलं, कपडे दिले. अरे त्याच्याकडे जास्त पैसे होते म्हणून नाही. अरे वेळ प्रसंगी त्याने लोकांचं कर्ज घेतलं पण तुमच्या आमच्या गरजा पूर्ण केल्या. ह्या आई बापानं तुमच्या आमच्यावर केलेले उपकार आहेत महाराज.
आणि अशाही मायबापाला बायकोचं ऐकून काही औलादी वृद्धाश्रमात पाठवतात. अरे त्या वृद्धाश्रमामध्ये काही कमी नाहीये, 2 टाइम घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे, फॅन आहे, हवा आहे, एसी आहे, सगळं आहे. पण माझा दादा मला दिसत नाही ना, म्हणून ती माय माऊली तिथं नाराज आहे. उरलेलं आयुष्य, उरलेलं म्हातारपण मला माझ्या दादाच्या मांडीवर मला माझा देह ठेवायचा आहे, म्हणून ती माय माऊली सतत त्या घराकडं एखाद्या चातकासारखी लक्ष देऊन बसली असते. माझा नातू मला खेळवायचा आहे. अरे ज्या नातवा करता मी पांडुरंगाकडं, सरस्वती मातेकडं, संतोषी मातेकडं नवस केले, सायास केले, ज्या नातवा करता तो नातू मला या म्हातारपणात खेळवायचा आहे. पण लेकाची बायको त्या नातवाला म्हाताऱ्याजवळ जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, आपण जर मायबापाची सेवा करत नसेल तर आपली आवला सुद्धा आपली सेवा करणार नाही. ही काळ्या दगडावरली रेग आहे. कारण आपण जसं वागतो आपल्या घरामध्ये त्याच प्रकारचे संस्कार येणाऱ्या पिढीवर होत असतात. लक्षात ठेवा. म्हणून माय बापाला कधी अंतर देऊ नका. नाही तीर्थयात्रा केली तर चालेल, नाही जपतप केलं तरी चालेल, नाही पंढरपूरची वारी केली तरी चालेल. सकळ तीर्थाचे धुरे माऊली म्हणतात की सगळे तीर्थ क्षेत्र आणि सगळं पुण्य हे तुमच्या मायबापाच्या पायाजवळ येतात. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. विठाला विठाल म्हणून अरे काय करत नाही ते मायबाप. एक छोटासा सुंदरसा परिवार होता. मुलगी 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे. मुलगा बापाकडे आला, पप्पा मला शाळेमध्ये 5,000 रुपये फी भरायची आहे. मास्तरांनी फी मागितली. मुलगी आली, मला 12वीला शाळेत फी भरायची आहे, मला 10,000 रुपये लागतात. मुलगा म्हणे मला 5,000 रुपये लागतं. पाऊस हाती पडला, शेतातलं पीक सगळं नासाडी झाली, वारं वावदन आलं, सगळं त्याच्यामध्ये वाहून गेलं. मुलगा पैसे मागू लागला, मुलगी पैसे मागू लागली. बापानं विचार केला की बाकी काही बी करू शकत नाही, पण मला माझ्या औलादीला शिकवायचं आहे, मला माझा मुलगा शिकवायचा आहे, मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे. बापानं मला गाड बांधलेली आहे, पण काय करावं, शेतामध्ये जे पीक होतं ना ते सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं. काय करू? आणि मग आता मुलाचे 5,000 रुपये, मुलीचे 10,000 रुपये मी कसे भरू? रात्रभर तो बाप विचार करू लागला. आणि विचारांती त्याच्या लक्षात आलं काय करावं. पैसे जर नाही भरले ना तर 10वीच्या वर्गामध्ये माझा बाळू बसणार नाही, 12वीच्या वर्गामध्ये माझी दीदी बसणार नाही. बाप रात्रभर विचार करू लागला, डोळे भरून आले. आणि मग त्याचं लक्ष त्या गोठ्यातल्या बैलाकडे गेलं. त्याने विचार केला की आता काय करावं, या 2 बैलाशिवाय माझ्याकडे आता दुसरं काही पर्याय नाही. बस दुसऱ्या दिवशी दुधाचा बाजार आला आणि दुधाच्या बाजारमध्ये त्या बापानं आपले बैल दुधाच्या बाजारामध्ये मांडले. दीदी काही हरकत नाही, अरे तुम्ही अभ्यास करा, हा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. अरे वेळ प्रसंगी मी माझी किडनी विकेल, काहीही करील, जीव देईल, पण तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही. पण तुम्ही पण कधी अभ्यासात कमी पडू नका रे, ही माझी तुम्हाला विनंती आहे. त्या बापानं ते बैल बाजारात नेले. रडू लागला की ज्या बैलाला मी लहानाचं मोठं केलं, बैलाच्या गळ्यात पडून तो शेतकरी रडू लागला. आणि दुःखित अंतकरणाने त्यांनी ते बैल नेले आणि बैलाचा भाव केला. एक एक व्यापारी येऊ लागला, बैलाचा भाव करू लागला. तसा काळजावर दगड ठेवल्यासारख्या बंदुकीतून गोळ्या याव्या तशा वेदना शेतकऱ्याला होऊ लागल्या. 50,000, 60,000, 70,000 पर्यंत असं करता करता ते 50,000 मध्ये ते बैल विकल्या गेले. आणि शेतकरी दुःखित अंतकरणाने जेव्हा त्या बैलाच्या गळ्यातील दोर काढायचे ना त्या टायमाला असा वेदना त्या शेतकऱ्याला होऊ लागल्या की अरे लहानाचे मोठे केलेली माझ्या घरची गुरं, पण आज देवानं माझ्यावर काय परिस्थिती आणली, मला ती विकावा लागून राहिली. शेतकऱ्याने ते बैल विकले, ते कासरे घरी घेतले. घरी रात्र उशीर झाला. ती पत्नी आणि ते 2 मुलं आपल्या बापाची वाट पाहू लागले. ताट वाढलेली आहेत, पप्पा केव्हा येणार केव्हा येणार. मुलगा बस स्टँडवर आला, पाहतो तर बापाच्या हातात त्या बैलाचे दोर आहेत. आणि मग तो मुलगा आला, पप्पा विकली का बैल? हा. अरे उद्या माझी फी भरणार? हो बाळा, तुझी फी भरणार, दीदीची फी भरणार. आणि मग मात्र तो बाप आपल्या घरी आला, ते कासरे बाजूला ठेवले, ताट वाढलेले आहेत, पत्नी ताटावर बसली, दोन्ही मुलं ताटावर बसले. बाबा चला ना जेवा ना, बाबा जेवा ना आमच्या बरोबर. त्या टायमाला तो बाप म्हणू लागला, अरे तुम्ही जेवा, मी बाजारामध्ये काहीतरी खाल्लेलं आहे, मी नाश्ता केलाय, मला भूक नाहीये.
त्या बापानं रात्री जेवण केलं नाही का? ते लहानपणापासून मोठे केलेले बैल बापाच्या नजरेसमोर जायला तयार नाही. कारण बैलाचं आणि शेतकऱ्याचं काय नातं आहे हे शेतकऱ्याशिवाय दुसरं कोणी ओळखू शकत नाही. आणि मग असं करता करता त्या माय माऊलीनं जेवण केलं, त्या दोन्ही पोरानं जेवण केलं आणि त्यांच्या अंथरुण झोपण्याकरता टाकले. घरामध्ये मुलगा झोपला, ती मुलगी झोपली, पत्नी झोपली आणि बापाच्या डोळ्याला डोळा लागेना. बाप्पा झोपाना, पप्पा झोपाना. मुलगी म्हणू लागली बाबा, ओ बाबा झोपाना. त्या टायमाला तू म्हणू लागला की अरे तुम्ही झोपा, मी झोपणार नाही, मला झोप येत नाही. मी काय करतो, मी गोठ्यामध्ये झोपतो, आज मला गोठ्यामध्ये झोपायचं आहे. म्हणून तो बाप सगळे झोपल्यानंतर तो कासरा घेऊन गोठ्यामध्ये गेला आणि गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्याने ते कासरा वर अशा प्रकारचा बांधला आणि या मुलाला रात्री लघवीला चेव आला आणि तो विचार करू लागला की माझा बाप झोपला की नाही. म्हणून तो मुलगा गोठ्यामध्ये बापाला पाहण्याकरता गेला. अंधार बुडूक आहे, इकडे तिकडे गोठ्यामध्ये हात असा चाचपून पाहू लागला तर त्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर काळोख असा अंधकार होता आणि त्या अंधकारामध्ये त्या मुलाच्या डोक्याला काहीतरी लागलं आणि तितक्यात त्या मुलानं असा हात लावला तर त्या ठिकाणी बापानं फाशी घेऊन बाप त्या फासावर लटकलेला त्या मुलानं पाहिला. हंबरडा फोडला की बाबा असा आवाज दिला. तितक्यात मुलगी पळत आली, पाहती तर फासावर बाप लटकलेला आहे. त्या बैलाचे दोर मात्र त्या फासाला बांधलेले आहेत आणि मग ती मुलगी तो मुलगा त्या ठिकाणी हंबरडा फोडू लागला, रडू लागले. सांगण्याचा मुद्दा असा की आपली औलाद शिकण्याकरता जो बाप स्वतःचा जीव देऊ शकतो याच्या इतकं उदार या जगात कोण नाही. आणि आपल्यासाठी जर जीव कोण देऊ शकत असेल तर तो फक्त आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप. आपली औलाद सुखी झाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख यांना भोगण्याची वेळ आली नाही पाहिजे. ही उदात्त भावना जर कोणाची असेल तर या जगात फक्त आई आणि बाप यांच्याशिवाय दुसरे जे आहे ते फक्त स्वार्थाने अशा प्रकारचे प्रेम करतात. म्हणून तुकोबराच्या अभंगाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेल की एक तर आपण देवाला विसरू नये, गुरुला विसरू नये आणि आपल्या माय बापाला विसरू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुझा विसरण व्हावा विठाला विठाला तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. जे आता माझ्या जीवनामध्ये जी साधना आहे ना ही साधना अशीच घडली पाहिजे. त्यावेळेला भगवान तुकोबरायांना म्हणतात की तुकोबराय मी जर तुमची ही इच्छा पूर्ण केली तर तुम्ही काय कराल. त्या टायमाला तुकाराम महाराज म्हणतात की देवा मी तुझे गुणगान अशा प्रकारचे गाईल, याच्या व्यतिरिक्त मला जीवनामध्ये दुसरं काही लागत नाही. गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. असा तुकोबरायचा या अभंगाचा थोडक्यात 2 चरणाचा भावार्थ आहे. आपली वेळ अशा प्रकारची आता संपलेली आहे. 9ला चालू झालंय, 11 पर्यंत वेळेच्या आपण पुढे जाणार नाहोत. याची आपण सगळ्यांनी मी दक्षता घेणार आहे. म्हणून एकदा मोठ्या उदार अंतकरणानं आपण एकदा मुखाने परमात्म्याचं चिंतन करायचं आहे आणि हाताने अशा प्रकारची टाळी वाजवायची आहे. आमचे ओम महाराज सुंदर अशा प्रकारचं भजन म्हणतील, आपणही सर्वांनी त्यामध्ये सामील व्हायचं आहे. तुले रे हरी काना विठ्ठल पांडुरंग, 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 पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओम नमः शिवाय 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 नागेंद्रहराय त्रिलोचनाय भक्तांगराताय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जटाटवे कलंचल प्रवाह भावित स्थले कलेवलं कमट्टमट्टमट्ट निनादवंत वर्व वर्वयं चकार चंडमाधवं करोपुर शिव शिव जटापदाः संभ्रमं भ्रमट्टिलिम्ब निरधरे विलोल वीर्तिवल्लरी विराजमान मुर्गनी धगत 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 करत लाल वट्टपाद किशोर चित्र हे करे रचित प्रत्यक्ष नाम मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय